इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती होण्याची शक्यता. विरोधी पक्षांच्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये प्रस्ताव. चर्चेनंतर औपचारिक घोषणा केली जाणार. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून मणिपूरमधून सुरुवात. 67 दिवसात 110 लोकसभा मतदारसंघातून प्रवास. महाराष्ट्रात होणार समारोप. काँग्रेसचे मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार. 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं देवरा नाराज असल्याची माहिती. मी विकासाच्या मार्गावर जातोय. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर मिलिंद देवरांची प्रतिक्रिया. भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले. 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशीच हा निर्णय घेतलाय दुर्दैवी. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावरती वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. भाजपमध्येही मोठे प्रवेश होणार. पक्षप्रवेशाने महाराष्ट्राला हादरे बसतील. मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी. भारत जोडो न्याय यात्रेला अपशकुन करण्याचा प्रयत्न. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभर शक्ती प्रदर्शन. प्रत्येक जिल्ह्यात महामेळाव्याचं आयोजन. 25 मंत्र्यांसह 52 नेते महायुतीच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला. महायुती एकसंध असल्याचा दिला जाणार नारा. भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन. अहमदनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्याची जोरदार तयारी. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. 1 मे 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा दावा. 2024 मध्ये जनता शिल्लक सेनेची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा अध्यक्षांबद्दल संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह ट्विटला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. 16 जानेवारीला उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार. दुपारी 4 वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याची संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं. विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव. भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. मला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि आमदारकी नको. मला फक्त ओबीसींसाठी काम करायचंय. मंत्री भुजबळांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य. तर आम्ही पेटवणारे नाही, पटवणारे आहोत. भुजबळांचा जरांगेंना टोला. आज जालन्यातील कुंभारी पिंपळगावमध्ये मनोज जरांगेंची सभा. कालच्या भुजबळांच्या सभेनंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. जळगाव लोकसभा मतदारसंघात संख्याबळ अधिक असल्यानं इथं आम्हाला संधी मिळावी. शिंदे गटाची मागणी. तर काही उत्साही कार्यकर्ते अशी वक्तव्य करतात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून ही जागा भाजपची आहे आणि आमच्याकडेच राहील. आमदार सुरेश भोळेंचं वक्तव्य. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपनं सर्वाधिक कामं केली. वर्धा लोकसभेची जागा भाजपचीच. खासदार रामदास तडस यांचा दावा. शिवरायांची वाघनखं येण्याआधीच काही लोकांच्या पोटात दुखतंय. पण या वाघनखांचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढवण्यासाठी होईल. जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका. 22 जानेवारीला रत्नागिरीतल्या 196 मंदिरात सोहळा साजरा होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 शहरात एलईडीद्वारे अयोध्येतील सोहळा दाखवणार. पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कांदिवलीत स्वच्छता मोहीम. डीप क्लीन मोहिमेत अनेकांचा सहभाग. पुण्यात हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रोकडवा मंदिरात स्वच्छता. राज्यात पुन्हा थंडी वाढणार. संक्रांतीनंतर पारा 15 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारी अखेरीस सुरू होणार. मे महिन्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस. पुण्यात ह्युंडाईचा प्रकल्प 7,000 कोटींची गुंतवणूक होत असल्याची फडणवीसांनी ट्विटरवरून दिली माहिती. ह्युंदाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटोही फडणवीसांनी केले शेअर.
शरद मोहोळचा गेम केला, मास्टरमाइंडला सांगा. आरोपीचा संतोष कुरपेसोबत फोनवरून संवाद. पळून गेल्यानंतर आरोपीने नव्या सिम कार्डवरून केला होता फोन. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडलं. पोलिसांमुळे बॉम्बस्फोटाचा डाव उधळला गेल्यानं एनआयकडून कोथरूड पोलीस ठाण्यातील 5 कर्मचाऱ्यांना सत्कार. 10 लाखांचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान. अकोल्याच्या रामदासपेठ इथल्या वाचनालयाजवळ युवकाची हत्या. धारदार शस्त्राने डोक्यात वार करत हत्या केल्याची माहिती. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.